तर गुड मॉर्निंग गाईस. आता सकाळी सकाळी आपण लवकर उठलो आहे कारण की मित्रांनी एक शुभ कार्यासाठी बोलवलेलं आहे आपल्याला. सकाळी सकाळी 8 वाजता बोलवलेलं आहे. तर आता आपण उठलेलो आहे. आधी आपण ब्रश विश करून घेऊ. टाईम आता 5:30 वाजलेले आहेत. 5:30 झालेले आहेत. आपण पटकन जरा म्हणजे ब्रश विश करून घेऊ आणि आंघोळ करून घेऊ आणि आपण बोलू. कारण आपल्याला घरातून 6 वाजेपर्यंत तरी निघायला लागेल कारण की ट्रेन उशिरा आहेत. मी ट्रेनचं सर्व चेक केलेलं, सर्व उशिरा होत्या. 3 ट्रेन कॅन्सल केलेल्या आहे त्यांनी 6:30 नंतर. तर आता कपडे आधी आपण घालू. कोणते कपडे घालू? हा ब्ल्यू टी शर्ट चांगला वाटेल का गाईस? चला चांगला वाटेल. चला घालू पटकन आणि खाली जीन्स घालतो आणि निघू. चला. तर हे निघालेलो आहे आता आपण घरातून. तर आता आपण कोपर स्टेशनला जातो आहे सर्वात आधी ट्रेन पकडायला. आणि तुम्ही बघशाल की तुम्हाला वाटेल ही रात्र आहे, पण ही एकदम सकाळ आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत. तर तुम्हाला असं वाटेल पूर्ण रात्री आहे. 8चा तसा शो आहे आपला, पण पलावाला आहे तर त्याच्यामुळे आम्हाला 7 वाजता निघायला लागेल. आणि ट्रेन कॅन्सल होत्या तर मला जरा लवकर जायला लागते कारण 6:12 नंतर सर्व ट्रेन कॅन्सलच होत्या ते 6:30पर्यंत. मग उशीर न होण्यासाठी मग मी घरातून 6 वाजताच निघालो. हे बघा पूर्ण कालो. आणि कुत्रे काय होते, मी काय बोललो होतं तुम्हाला, म्हणून मला पाठी रेकॉर्डिंग पण करायला नाही भेटलेलं. पूर्ण गँग होती त्यांची. आता हे बघशाल तुम्ही कोपरला आलेलो आहे मी. 6:02ची कर्जत आहे ती आता आपण पकडू. पण ही पण ट्रेन उशिरा आलेली. 6:40 मला तर हे 6:40ला मी ठाकुर्लीला पोचलो. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ट्रेन किती उशिरा होत्या करून. तर आता पोचलेलो आहे. अजून कोण पोरं तर कोण एकही नाही आलेलं आहे त्यांच्यामधला. टोटल आम्ही 4 जण आहेत. आम्ही कॉलेजचे लहानपणाचे मित्र, म्हणजे 11वी टायमाचे आम्ही 3 जण आहे. आणि अजून एक आमचा फ्रेंड आहे, संकेत नावाचा एक पोरगा आहे आमचा. त्याचा एक फ्रेंड येणार आहे, तो एक आहे आमच्यासोबत. तर डेमन स्लेयर मी कधी बघितला तर नाही, मला माहीत नाही कसं आहे काय करून. मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कसं आहे काय करून. मी कारण डायरेक्ट मूवीला जातो आहे. मी फर्स्ट एखाद एपिसोड बघितले सुरुवातीचे, कारण मी विचार केलेला थिएटरला जायच्या आधी बघू की कसं आहे काय करून पिक्चर. तर एखादंच मी सीन बघितलं, त्याच्यात ते तांजीरा असतो, तो तिची सिस्टर असते माझ्यामध्ये, तर तिला घेऊन जातो. तर गायस आपण थिएटरमध्ये आलेलो आहे. आणि ही फाईट काय खतरनाक फाईट होते ही. तो जेनुत्सू काय फाईट घेतो काय, म्हणजे एकदम तो अलगच लेवलवरती. मी थिएटरमधली व्हिडिओ टाकणार होतो, पण ते कॉपीराईटच्या इश्यूमुळे मी ते व्हिडिओ टाकली नाही डायरेक्टली, म्हणून मी असं टाकतो हे सर्व. पण ही काय फाईट होती, काय खतरनाक फाईट होती, एकदम खतरनाक. आणि त्याच्याहून भारी तर हा सीन होता. हा सीन असा होता की मी फर्स्ट टाईम लाईफमध्ये बघितलं की थिएटरमध्ये कोणी फोन म्हणजे ऑन नाही केलं. म्हणजे कोणता चांगला भाग चालू आहे त्याच्यासाठी कोण रेकॉर्डिंग नाही करत आहे, फक्त बघत आहेत. कोणी फोननी व्हिडिओ नाही काढत आहे, काही नाही काढत आहे, फक्त बघत आहेत. हे मला खूप आवडलं. हा म्हणजे ही स्टोरी खूपच अलग होती. माझ्या मते या विलनचं नाव अकाझा करून होतं, पण याची स्टोरी. आणि गाईस मी तुम्हाला ही रिकमेंड करून की ही मूवी खरं तुम्ही बघायला जावं. ही खूप एकदम मस्त मूवी आहे, मजा येईल तुम्हाला बघायला.